आणि ज्ञानोबरांनी त्या ठिकाणी पाठ समोर केलेले आहे, 2 हात 2 गुडघे जमिनीवर टेकवले रांगण्याच्या स्थितीत, आणि पाठीवर मांडा टाकला. तो मांडा त्या ठिकाणी फुलला. वाह, त्याचा सुगंध त्या ठिकाणी येऊ लागला. सुगंध फक्त त्या पर्णकुटीतच राहिला असं नाही, तो सुगंध दरवळला आणि अलंकापुरापर्यंत गेला. कारण तो सामान्य मांडा तयार झाला नव्हता, तो जगत जननीनं तयार केलेला होता. योगाग्नी प्रदीप्त करून पाठीवर मांडा भाजला होता. विसोकाका विचारच करत होते, आता कसे मांडे खातात पाहतो. पाहण्याकरिता म्हणून आले. वास तर चांगला येतोय. राग आला. कोण्या कुंभारानं खापर दिलं पाहतोच म्हणे. आता त्यांना वाटलं खापर मिळालं. घाईघाई पाहण्याकरिता आले आणि खिडकीतून पाहू लागले. खिडकीतून डोकावून पाहतायत. खिडकीतून पाहतायत तर काय, पाठीवर मांडे